UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीसांच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल। 100 जन्म घेतले तरी फडणवीसांना पवारांच्या डोक्यामध्ये काय हे कळणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। राज्यातील जनता अमित शहांना शत्रू मानते, शहांना महाराष्ट्र लुटून कमजोर करायचा आहे, संजय राऊतांचा आरोप। तर महाराष्ट्राचा स्वाभिमान अमित शहांना खुपत असल्याचीही टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। रात्री 9 वाजता शहा सह्याद्री अतिथीगृहामध्ये पोहोचणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत भाजप नेत्यांच्या बैठका होण्याची शक्यता। मंत्री धनंजय मुंडेंनी मध्यरात्री अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये प्रदीर्घ चर्चा। फडणवीस अजितदादांची चूक दाखवा, राजेंद्र राऊतांचं जरांगेंना आव्हान। तर आम्ही काही बोललो तर जरांगे सुपारी मिळाल्याचं म्हणतात, राजेंद्र राऊतांचा निशाणा। हिम्मत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं, प्रसाद लाड यांचं आव्हान। तर जरांगे पाटील मवियाचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार, प्रसाद लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा। जरांगे हाच खरा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मारेकरी, मवियाला पूरक काम करताना भाजप द्वेषानं जरांगे पछाडलेत, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये मविया सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी, गिरीश महाजनांची टीका। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, संभाजीराजे छत्रपती, कडू शेट्टींचा उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा। तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून मवियातील मित्रपक्षांच्या मतदारसंघात चाचपणी, सूत्रांची माहिती। 170हून अधिक मतदारसंघांचा काँग्रेसकडून आढावा, उमेदवार देण्यासाठी लोकसभेचाच फॉर्म्युला विधानसभेमध्ये वापरण्याची शक्यता। विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी, सूत्रांची माहिती। पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना। आपापल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी महायुतीच्या नेत्यांची बाप्पाकडे प्रार्थना। पुढच्या वर्षीही शिंदे मुख्यमंत्री राहावेत यासाठी शंभूराज देसाईंकडून, अजितदादांसाठी मिटकरींकडून, तर फडणवीसांसाठी चित्रा वाघ यांच्याकडून साकडं। अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, हडपसरमध्ये विकास कामांचं श्रेय घेताना भाजपला डावलल्याचा आरोप। मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकाला भाजप कार्यकर्त्यांनी फासलं काळं। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित, मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बैठक, तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा। राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे, नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरींच्या सर्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या। अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं, अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीच्या मंत्रणीचे अजितदादा गटाकडून प्रयत्न, सूत्रांची माहिती। भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 तारखेला शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न, गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती स्थापन, बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेनंतर खबरदारी, चौकशी आणि सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी हायकोर्टाकडून समिती स्थापन। वादग्रस्त आयएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त, बोगस प्रमाणपत्र प्रकरणामध्ये केंद्र सरकारची मोठी कारवाई। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडे 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या एकूण 30 तक्रारी दाखल, यूपीएससीकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणं कार्मिक विभागाकडे वर्ग। नाशिकमध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, गंगापूर धरणातून सध्या 3362 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरात गाड्या पार्क न करण्याच्या सूचना। संपूर्ण विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।